शेतकरी बंधूंनो, आजचा आपला डोस असणार आहे टोमॅटोची साईज होण्यासाठी आपण कुठले ग्रेड वापरले पाहिजे। आता तुम्ही बघू शकता साईज फळांची सेटिंग अतिशय चांगल्या प्रकारे झालेली आहे। तर यासाठीच आपण साईजसाठी काय केलं पाहिजे ते थोडक्यामध्ये सांगणार आहे। शेतकरी बंधूंनो, आपल्याला जे आहे का आता 1 एकर क्षेत्रासाठी डोस असणार आहे। त्यामध्ये आपल्याला घ्यायचे आहे 04247 1 एकर क्षेत्रासाठी 2.5 किलोपर्यंत आपल्याला ते घ्यायचे आहे। त्याचबरोबर आपल्याला जे आहे का N21 जे आहे ते एक साधारणपणे 1 ते 1.5 किलोपर्यंत आपल्याला ते घ्यायचे आहे त्यामध्ये। त्याचबरोबर त्यानंतर आणखीन एक 3 दिवसांनी दुसरा जो डोस असणार आहे तो आपला असणार आहे। त्यामध्ये आपल्याला घ्यायची आहे 13045 जो ग्रेड आहे तो घ्यायचा आहे। त्याचबरोबर मायक्रोन्यूटन जे असतं तर ते आपल्याला जे आहे का घ्यायचं आहे 13045 एक साधारणपणे आपल्याला ते 5 किलोपर्यंत घ्यायचं आहे। आणि मिक्स मायक्रोन्यूटन जे आहे ते आपल्याला 2 किलोपर्यंत घ्यायचं आहे। यामध्ये आपण आणखीन मॅग्नेशियम सल्फेट सुद्धा ॲड करू शकतो। जर मॅग्नेशियम सल्फेट आपल्याला ॲड करायचं असेल तर आपण एक साधारणपणे जे आहे का 7 ते 8 किलोपर्यंत आपण मॅग्नेशियम सल्फेट ॲड करू शकतो। त्याचबरोबर जो तिसरा जो डोस असणार आहे तो म्हणजे की आपल्याला जैविकमधील जे बॅक्टेरिया असतात PSB फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया ते आपल्याला घ्यायचे आहे 1 एकर क्षेत्रासाठी 1 लिटर। त्याचबरोबर KMB पोटॅश मोलिबलायझिंग बॅक्टेरिया ज्या की फुगवणसाठी काम करतात तर त्या घ्यायच्या आहे आपल्याला 1 लिटर। या दोन्ही बॅक्टेरिया आपल्याला घ्यायच्या आहे आणि त्या ड्रिप इरिगेशन थ्रू द्यायचे आहे। हे 3 डोस एक साधारणपणे आपण 3-3 दिवसाच्या अंतराने जर दिले तर आपल्या प्लॉटमधील जे फळ आहे त्यांची साईज बनवण्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारे जे का आपल्याला मदत होणार आहे। त्याचबरोबर क्वालिटी येण्यासाठी आपल्याला जे का चांगल्या प्रकारे मदत होणार आहे। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला फॉलो करून घ्या। धन्यवाद।